कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर परिषदेच्या 5 विषय समितीच्या सभापती निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. 5 समितीपैकी 4 समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या एकत्रित 4 नगरसेवकांना संधी मिळाली आहे, तर स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आहेत. एक प्रकारे पालिकेतील नगरसेवकांच्या संख्याबळानुसार रहिमतपूर पालिकेच्या राजकीय वाटचालीतील पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर राष्ट्रवादी शिवसेनेचे 4 सभापतींच्या माध्यमातून चौकार मारला आहे. नूतन सभापतींचे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वासुदेव माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते धैर्यशील सुपले, माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे, अविनाश माने आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी बोलताना सुनील माने म्हणाले, स्टँडिंग हे पाच सदस्य स्टँडिंगचं आम्ही घेण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सभापतीपदी विद्याधर शंकर बाजारे, पाणी पुरवठा राजेश भीमराव कदम आणि स्वच्छता कमिटीमध्ये उपाध्यक्ष हा पदसिद्ध अध्यक्ष ठेवला आणि महिला बालकल्याणपदी अर्जू आतार म्हणून त्या ठिकाणी 4 सभापती आमचे त्या ठिकाणी विजय झालेत. संख्याबळानुसार भाजपला पण सभापतीपद मिळायला हवं होतं, कसं काय मिळालं नाही? संख्याबळाप्रमाणे जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी संख्याबळ जास्त आहे. त्या ठिकाणी प्रत्येक समितीमध्ये 5 सदस्य असतील. त्यापैकी राष्ट्रवादी पक्षाचे 2 आणि भाजपचे 2 आणि शिवसेनेचे 1. त्यामुळे 3 सदस्याची मेजॉरिटी आमची झालेली आहे. त्यामुळे सभापतीपद आमच्याकडे सगळे आले. सभापती निवडी दरम्यान भाजपाकडून सभापती पदासाठी काय अपेक्षा त्यांनी व्यक्त केली का? नाही, असं काय नाही. खेळमेळीत वातावरण मिटिंग झाली त्या ठिकाणी त्यांची अपेक्षा होती की काही विनोद करून टाकून एखादी सभापती देता येतील का किंवा एकत्र करता येईल का. परंतु त्या ठिकाणी आमची अपेक्षा आमचे सदस्य निवडून आले, त्यांची अपेक्षा होती की प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. त्याप्रमाणे 4 सभापती आमचे झाले आणि नगराध्यक्ष हा पदसिद्ध अध्यक्ष असतात स्टँडिंग कमिटीचे. त्यांच्याकडे एक अध्यक्षपद ऑलरेडी आहेच. त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना उपसभापती, महिला उपसभापती आपण शेअर करता यांना दिलेला आहे. त्या ठिकाणी कुठल्याही निवडीला मतदान करण्याचा प्रसंगच आला नाही. बिनविरोध निवडी पार पडल्या. बिनविरोध